हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आयुर्निरण्य. आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहे पूर्वरूप संधी. पूर्वरूप संधी एक स्वर संधीचा टाईप आहे. बघा, पूर्वरूप संधीचं सूत्र आहे एंग पदांतती. या सूत्रामुळे आपल्याला दोन रूल माहीत पडते, रूल नंबर 1 आणि रूल नंबर 2. बघा कसं, एंग प्लस अ आलं तर आपल्याला पूर्वरूप करायचं आहे. म्हणजेच काय, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा ए आला आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा अ आला तर आपल्याला या अ ला अवग्रह चिन्हामध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे. दुसरा रूल काय म्हणतो, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा ओ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा अ आला तर आपल्याला काय करायचं आहे, अवग्रह चिन्हामध्ये त्या अ ला बदलायचं आहे. म्हणजेच पूर्वपद मध्ये जर ए किंवा ओ आले, पूर्वपद मध्ये जर ए किंवा ओ आले आणि त्यांच्या पुढे उत्तर पद मध्ये पहिला शब्द हा अ आला तर त्या अ ला आपल्याला अवग्रह चिन्हामध्ये कन्वर्ट करायचं आहे. क्वेश्चनद्वारे समजूया. बघा, ते प्लस अत्र सेम. बघा, इथे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ए आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा अ आलेला आहे, त्यामुळे या अ चा कन्वर्जन आपल्या अवग्रह चिन्हामध्ये होईल. तर आन्सर काय बनेल, ते अत्र. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, को अपी. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण इथं काय झालेला आहे, ओ आलेला आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा अ आलेला आहे, त्यामुळे आपण काय करायचं, इथं अ च अवग्रह चिन्हामध्ये कन्वर्जन करायचं आहे. तर आन्सर मध्ये काय येईल, को अपी. ठीक आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन, हे तुम्ही करा, भीमो अपी. काहीच नाही, पूर्वरूप संधी खूप सोपी आहे. पूर्वरूप संधीमध्ये बघा, दोन्ही शब्दाचा अर्थ असते, त्यामुळे आपण याला काय म्हणतो, पदांत शब्द म्हणतो आणि पदांत शब्दामुळेच आपली पूर्वरूप संधी होते. ठीक आहे. तर आन्सर काय येईल, भीमोअपी मध्ये इथे बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ओ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा अ, त्यामुळे हा अ अवग्रह चिन्हामध्ये बदलतो. तर भीमोअपी. फोर्थ क्वेश्चन, नगरे अस्मिन. करा सॉल्व. इझी आहे. झाला, नगरे अस्मिन. ठीक आहे. त्यानंतर विष्णू प्लस अव. काहीच नाही, सेम फॉर्मॅट मध्ये चालवायचं आहे. ओ प्लस अ, अ चा काय करायचं आपल्याला, अवग्रह चिन्ह. विष्णू अव. ठीक आहे. बघा, सिक्स्थ क्वेश्चन, ग्रामे प्लस अपी, ग्राम्य अपी. लोक. आता हे तुम्ही क्वेश्चन सॉल्व करा. क्वेश्चन नंबर 7 हा तुम्ही सॉल्व करा. 7, 8 आणि 9 हे तुम्ही सॉल्व करसाल. काहीच नाही करायचं, इथं बनलेला जो अवग्रह चिन्ह आहे त्याला अ मध्ये वापस कन्वर्ट करायचं. बाकी तशाला तसं लिहायचं आहे. काय लिहिला, झाला, समजला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, हा पण तुम्हालाच करायचा आहे. हे त्याचा आन्सर. ठीक आहे. त्यानंतर पो प्लस अनम. रिकग्नाइज नसेल झाला तर मी सांगतो. बघा, पो प्लस अनम यामधून बघा, अयादी संधीचा सरळ सरळ हे एक्झाम्पल आहे. म्हणून इथं काय झालं, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा ओ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा अ आला, त्यामुळे आपण काय केलं, याला अव मध्ये कन्वर्ट केलं अ ला. तर मग पवनम. ठीक आहे. बघा, आता तुम्ही म्हणसाल की पूर्वरूप संधी आणि अयादी संधीमध्ये कन्फ्युजन आहे. नाही. बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, पूर्वरूप संधीमध्ये दोन्ही शब्दाचा अर्थ येतो आणि त्याला आपण पदांत शब्द म्हणतो. आणि पूर्वरूप संधीमध्ये काय, अयादी संधीमध्ये काय होतो, दोन्हीमधून एक तर दोन्हीमधून काय होते, दोन्ही शब्दामधून एक कोणत्या पण एका शब्दाचा अर्थ नाही येणार, नाहीतर मग दोन्ही शब्दाचा अर्थ नाही येणार. तशा शब्दाला आपण काय म्हणतो, अपदांत. आणि अपदान शब्द कुठे पाहायला भेटते आपल्याला, अयादी संधीमध्ये. ठीक आहे. तर पो प्लस अनम, पवनम. ठीक आहे. त्यानंतर देवो प्लस अपी, हा नॉर्मल सारखा चालवा. काय करायचं, देवो प्लस अपी. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा ओ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा अ, त्यामुळे अ कन्वर्ट झाला अवग्रहामध्ये. ठीक आहे. तर आन्सर येईल देवो अपी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, सर्वे अपी. काहीच नाही, तेच फॉर्म करायचा आहे. पदांत शब्द हा एकच होता या क्वेश्चन मध्ये. तुमचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी पूर्वरूप संधी आणि अयादी संधीसाठी, म्हणजे हा एक कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे म्हणून हा क्वेश्चन इथे टाकला होता. ठीक आहे. त्यानंतर सर्वे अपी केला होता आन्सर. त्याच्यानंतर हा सेम क्वेश्चन इथे, बस आपल्याला काय करायचं आहे, अ मध्ये कन्वर्जन करायचं आहे याचा. आणि हे ओळखलं कसा, सीधा इथे ओ होता, इथं अवग्रह चिन्ह होता, त्यामुळे आपण तशाला तसं लिहिलं, विभो प्लस अस्मान, आसमान. ठीक आहे. विभो अस्मान, विभो अस्मान. आता बघूया एक्सेप्शन काय पूर्वरूप संधीचं. जसं की तुम्हाला सांगितलं होतं, पो प्लस अनम पवनम. ठीक आहे. इथे पण तेच करायचं आहे. चे प्लस अनम, चयनम. काऊन बनला, बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं अयादी संधीमध्ये
कोणत्या पण एका शब्दाचा अर्थ नसेल किंवा मग दोन शब्दाचा अर्थ नसेल, त्याला आपण काय म्हणतो, अपदांत शब्द म्हणतो. असे शब्द, ऐसे शब्द जिसका कोई अर्थ ना हो, इसे आपण अपदांत शब्द बोलते, म्हणजे शब्द ज्याचा काही अर्थ नाही. आणि पुरुरूप संधीमध्ये दोन्ही शब्दांचा अर्थ असते, दोनों शब्द का अर्थ होगा, क्योंकि ये पदांत शब्द है. काऊन तर हे पदांत शब्द आहे, पदांत शब्दाचा अर्थ असतो. जसं की सामवेदो प्लस अस्मी. इथे काय होतं, सामवेदो अस्मी. सेम काय सांगितलं, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा ओ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा अ. त्यामुळे या अचा कन्वर्जन अवग्रह चिन्हामध्ये झालं, हा इथं लिहिला तो. आन्सर क्लिअर आहे. आणि हा जो एक्झाम्पल आहे हो अयादी संधीचा आहे. ठीक आहे. चयनम. तर आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण करणार आहे पररूप संधी आणि प्रकृतीभाव संधी. जर काही तुम्हाला या लेक्चरमध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळू शकता. आणि चला बाय बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.